Yes, what exactly electric potential is? So in the last lecture, we discussed electric potential means what? Electric potential means what? Due to some charge, electric charge, okay, some potential, electric field potential is created at certain point. Okay, so we can find out that electric potential using some formula. आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय? एखाद्या चार्ज पासून ह्या पॉइंटला किती पोटेन्शियल आहे, ह्या पॉइंटला किती आहे. जसं जसं तुमचा पॉइंट जवळ असेल, चार्जच्या जेवढा जवळ तेवढं इलेक्ट्रिक पोटेन्शियल जादा. तुमचा पॉइंट ह्या चार्ज पासून जेवढा दूर जाईल तेवढं पोटेन्शियल कमी कमी होत जातं. याचा सरळ अर्थ काय होतो? पोटेन्शियल इन्व्हर्सली पोटेन्शियल इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट अ पॉइंट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल विथ द डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द चार्ज. कळलंय का नाही? युअर इलेक्ट्रिक पोटेन्शियल व्हॅल्यू इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स बिटवीन पॉइंट अँड द गिवन चार्ज. पण जेवढं तुमचं डिस्टन्स कमी, लोअर द डिस्टन्स हायर विल बी द इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ओके, लोअर द डिस्टन्स हायर विल बी द इलेक्ट्रिक फोर्स. लोअर द डिस्टन्स बिटवीन पॉइंट अँड चार्ज, higher will be the electric flux density d bar, as well as electric field intensity E bar, as well as electric potential. Okay, so it is very simple. Okay, एखाद्या अननोन पॉइंटला चार्ज मुळे E bar, D bar, F bar आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल V किती असेल? That depends on distance between the point and the given charge. Lower the distance between point and charge, higher will be these parameter values. मग प्रत्येक पॅरामीटरची व्हॅल्यू जादा असेल. ई बार, डी बार, एफ बार आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल. मग आता आपण बाकीचे फॉर्म्युले बघितले ऑलरेडी. वी हॅव सॉ द फॉर्म्युला ऑफ एफ बार ॲज वेल ॲज ई बार ॲज वेल ॲज डी बार ॲज वेल ॲज वी स्टडीड गॉस लॉ, कुलम्स लॉ, वी स्टडीड स्ट्रोक्स थेरम, डायव्हर्जन्स थेरम. ओके, आणि आता इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला सुद्धा आपण ऑलरेडी बघितलाय मागच्या लेक्चरमध्ये, पण परत एकदा बघूया. अँड वी ऑल्सो डिस्कस द टाइप्स ऑफ चार्ज डिस्ट्रीब्युशन्स. ओके, आता इथं या फॉर्म्युल्यामध्ये आपण मागच्या वेळेस बघितलंय व्हॉट द वर्क डन इज ऑलवेज व्हॉट. इन 12th वी स्टडीड दिस फॉर्म्युला. वर्क डन इज नथिंग बट फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. असं आपण 12th मध्ये फॉर्म्युला ऑलरेडी बघितलेला आहे. 11, 12 मध्ये झालेला आहे आपला. वर्क डन इज ऑलवेज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता फॉर्म्युला मग वर्क फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता फॉर एक्झाम्पल हा फॉर्म्युला कसा तयार झाला आपण बघूया एकदा. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे इथे एखादा चार्ज आहे. या चार्जमुळे असं इलेक्ट्रिक फील्ड तयार झालंय. सपोज असं इलेक्ट्रिक फील्ड आहे. ओके, आणि आता करायचं काय आपल्याला? सपोज तुमचा एखादा चार्ज, दुसरा एखादा चार्ज इथं आहे. तो टेस्ट चार्ज आहे, सपोज छोटा चार्ज आहे मिली कुलम मध्ये त्याला, आणि तो सध्या आहे ए पॉइंटला. त्याला ए पॉइंट पासून आपल्याला न्यायचं कुठे आहे? बी पॉइंटला न्यायचं, इथं न्यायचं आहे. ठीक आहे, मग आता बी पॉइंटला न्यायचं म्हटल्यावर काय करावं लागेल रे? आपल्याला काय करावं लागेल? ह्या टेस्ट चार्जला इकडून रिव्हर्स फोर्स द्यावा लागेल. अपोजिट डायरेक्शन मध्ये फोर्स द्यावा लागेल. फोर्स दिला तरच काय होईल? हा चार्ज इथून ए पॉइंट पासून बी लोकेशनला जाईल. का फोर्स द्यावा लागेल? बिकॉज वी हॅव टू डू अ वर्क अगेन्स्ट दिस इलेक्ट्रिक फील्ड विच इज प्रोड्युस्ड बाय दिस चार्ज क्यू. या चार्ज क्यू मुळे जे इलेक्ट्रिक फील्ड तयार झालं त्याच्या विरुद्ध आपल्याला काम करावं लागेल. That's why we have to apply force on this test charge so that it will move from point A to point B. In simple words, here we need to do a work. We have to do a work against the existing electric field which was due to charge Q. कळतंय ना? म्हणजेच आता हे कशावर डिपेंड असेल ते वर्क डन? वर्क डन डिपेंड्स ऑन हाऊ मच फोर्स यू अप्लाइड. या टेस्ट चार्जला किती फोर्स लावलाय. ओके, work done depends on how much force you applied against electric field. And second thing, it also depends on how much distance you covered. So what is the distance between A and B? A आणि B मध्ये किती डिस्टन्स आहे? जेवढं डिस्टन्स जादा तेवढं वर्क डन जादा असेल, जास्त वर्क डन करावं लागेल. ओके, सो फॉर एक्झाम्पल सपोज दिस डिस्टन्स इज DL, डिफरन्शियल लेंथ. सो सपोज दिस डिस्टन्स इज DL. ओके, डिफरन्शियल लेंथ म्हणजे फार छोट्या अंतराने ए आणि बी मध्ये खूप छोटं अंतर आहे.
खूप कमी अंतर आहे, डिफरन्शियल लेंथ, डिफरन्शियल डिस्टन्स, देअरफॉर वर्क डन वुड ऑल्सो बी dw. वर्क डन सुद्धा किती असायला पाहिजे, छोट्या अंतरासाठी मूव्ह करायचं आहे ना आपल्याला टेस्ट चार्ज ए पासून बी कडे, मग आपलं वर्क डन सुद्धा खूप छोटं असेल, दॅट्स वाय डिफरन्शियल. आणि असा हा फॉर्म्युला तयार झालाय. डिफरन्शियल वर्क इज इक्वल टू एफ बार इंटू डॉट डीएल बार. एफ बार डॉट डीएल बार, बरं का, डॉट प्रोडक्ट आहे दोघांमध्ये. आता हा मायनस का आला, का बरं हा मायनस चिन्ह आलं, बिकॉज वी आर अप्लाइंग फोर्स अगेन्स्ट ई बार, अगेन्स्ट, म्हणून मायनस तिथं आलंय. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे रिलेशनशिप बिटवीन ई बार अँड एफ बार फॉर पॉइंट चार्ज इज दिस, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज इक्वल टू फोर्स पर युनिट चार्ज, फोर्स पर युनिट चार्ज, असा फॉर्म्युला आपण ऑलरेडी बघितलेला आहे. आता व्हॉट इज द, हाऊ विल यू कन्वर्ट दिस एफ बार, एफ बार मग काय होईल, क्यू जर इकडे शिफ्ट केला तर एफ बार काय होईल, ई बार इंटू क्यू. मग ह्या एफ बारच्या जागेवर काय टाकलं आपण, ई बार इंटू क्यू, बघा इथं टाकलं बघा, ई बार इंटू क्यू, विच इज दिस क्यू, हा क्यू कोणता आहे, हा क्यू आहे. ओके, यू अंडरस्टूड. सो दिस इज अ डिफरन्शियल वर्क, म्हणजे खूप छोटं वर्क. सो व्हॉट इज द टोटल वर्क डन देन, टोटल वर्क डन, यू इंटिग्रेट दिस पर्टिक्युलर इक्वेशन. इंटिग्रेट केल्यावर तुम्हाला काय मिळेल, यू विल गेट डब्ल्यू. So W is equal to, Q is a constant, so Q is here. This E bar and DL bar is kept here. So this is how we got this particular formula. So what is the formula of work done? Work done W in moving a charge Q from position A to B is given as minus Q integration E bar dot DL bar. Electric field intensity E bar dot DL bar is equal to W. आणि लास्ट लेक्चर मध्ये आपण हे पण बघितलं, हा जर क्यू इकडे मी शिफ्ट केला डिनॉमिनेटरला डब्ल्यूच्या, सो आय विल गेट अ पोटेन्शियल इक्वेशन, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. डब्ल्यू इज मेजर्ड इन जूल, दिस डब्ल्यू वर्क डन इज मेजर्ड इन जूल अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज मेजर्ड इन वोल्ट. ओके, सो डब्ल्यू अँड पोटेन्शियल, वर्क डन अँड पोटेन्शियल आर रिलेटेड विथ इच अदर युझिंग दिस इक्वेशन. पोटेन्शियल इज इक्वल टू वर्क डन पर युनिट चार्ज and E bar is equal to force per unit charge. लक्षात ठेवा हे दोन इक्वेशन्स खूप महत्वाचे. E bar आपण कसा मिळवतो, फोर्स पर युनिट चार्ज, वर्क, आणि पोटेन्शियल कसं मिळवतो, वर्क डन पर युनिट चार्ज. ठीक आहे, आणि दोघांच्या फॉर्म्युल्यामध्ये काय, इंटिग्रेशन E bar डॉट DL bar आहे, मायनस इंटिग्रेशन, हा मायनस पण लक्षात ठेवा. आणि आणखी गोष्ट कोणती लक्षात ठेवायची, दिस इज अ वेक्टर E bar अँड दिस इज अ डॉट प्रोडक्ट. डॉट प्रोडक्ट कसं कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला माहिती आहे, सेम युनिट वेक्टर्स 1 होतात, अपोजिट युनिट वेक्टर 0 होतात, आठवत आहे का. ओके, सो दिस इज ई बार डॉट डीएल बार. आता तुम्हाला पुढचा प्रश्न मी विचारतो, व्हॉट डीएल यू शुड टेक हियर. ई बार तर तुम्हाला दिलेला असेल, ई बार इट विल बी गिवन. सो व्हॉट डीएल बार यू विल टेक, अँड डीएल मीन्स व्हॉट, डीएल म्हणजे काय असतो, डिफरन्शियल लेंथ. आता तुम्ही थोडंसं रिकॉल करा, आपण 3 कोऑर्डिनेट सिस्टम शिकलेलो आहेत, आणि प्रत्येक कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये 3 डिफरन्शियल लेंथ असतात, 3 डायरेक्शनला 3 डिफरन्शियल लेंथ. मग आता आपण इथं डीएल कोणता घ्यायचा, ते डिपेंड्स ऑन प्रॉब्लेम. सपोज प्रॉब्लेम इज बेस्ड ऑन कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम, तर मग इथं डीएल कार्टेशियनच्या 3 डीएल पैकी एक घ्यावा लागेल. जर तुमचा दिलेला प्रॉब्लेम सिलिंड्रिकल सिस्टीम वरचा असेल, then you have to take which DL here in this formula, any one DL of cylindrical coordinate system. पण आता परत पुढचा प्रश्न असा आहे, मग त्या 3 DL पैकी नेमकी कोणती DL घ्यायची, कोणती डिफरन्शियल लेंथ घ्यायची, तर ते कशावरून ठरणार. डिफरन्शियल लेंथ म्हणजे इथं काय आहे, डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड पॉइंट बी. सो मग तुम्हाला शोधावं लागेल की ही डायरेक्शन कोणती, ही एक्स ची डायरेक्शन आहे का वाय ची, ती डिफरन्शियल म्हणजे तुमचा चार्ज ए पासून बी कडे जो मूव्ह केलाय तो कोणत्या दिशेला गेलाय, कार्टेशियनच्या बाबतीत एक्स दिशेला गेलाय की वाय ला गेलाय का झेड ला गेलाय. सिलिंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टमच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर आर डायरेक्शनला गेलाय तो चार्ज, का फाय डायरेक्शनला गेलाय का झेड डायरेक्शनला गेलाय, त्यानुसार डिफरन्शियल लेंथ घ्यायची. ओके, असा तो फॉर्म्युला आहे, इतकं सोपं आहे. याच्यावर प्रॉब्लेम येतो, थेरी येते. ओके, आणि मग डिफरन्शियल लेंथ कोणत्या कोणत्या कार्टेशियन सिस्टम मध्ये, रिकॉल करा बरं. कार्टेशियन सिस्टम मध्ये डीएक्स, डीवाय आणि डीझेड.
तीन डायरेक्शनच्या तीन डिफरन्शियल लेंथ. सिलेंड्रिकल सिस्टीम मध्ये कोणते तीन डिफरन्शियल लेंथ आहेत? dr, r d phi, dz. ओके. आणि स्पिरिकल मध्ये कोणते आहेत? dr, r d theta, r sin theta, d phi. dr, r d theta, r sin theta, d phi. ओके. या डिफरन्शियल लेंथ आता बघा तुमच्या लक्षात आलं असेल, इथं कामाला येतात. म्हणजे तिकडच्या डिफरन्शियल लेंथ आपल्या लक्षात असेल तरच आपल्याला ह्या गोष्टी समजतील, याच्यावरचे प्रॉब्लेम सुटतील. ओके. So this is very simple and interesting. These formulas are very simple and interesting. ओके. लक्षात ठेवायचं, ई बार काय असतो? फोर्स पर युनिट चार्ज, आणि पोटेन्शियल काय असतं? वर्क डन पर युनिट चार्ज. ई आणि एफ मधलं रिलेशन हे आहे, आणि डब्ल्यू आणि व्ही मधलं रिलेशन हे आहे. आणि व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन डी अँड ई? इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी अँड इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. डी बार इज ऑलवेज इक्वल टू एप्सिलॉन इंटू ई बार. हा लक्षात ठेवा फॉर्म्युला. व्हॉट इज दिस डी बार? डी बार इज इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी अँड ई बार इज इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. अँड व्हॉट इज एप्सिलॉन? एप्सिलॉन इज अ परमिटिव्हिटी ऑफ द गिवन मीडियम. म्हणजे कोणत्या मीडियम मध्ये तुम्ही एक्सपेरिमेंट करताय. फॉर एक्झाम्पल, युअर मीडियम इज फ्री स्पेस, देन एप्सिलॉन विल बिकम एप्सिलॉन 0. ओके. आणि मग एप्सिलॉन 0 ची एक शॉर्टकट फॉर्म व्हॅल्यू पण आपल्याला माहिती, 10⁻⁹ डिवाइड बाय 36 पाय. 10⁻⁹ डिवाइड बाय 36 पाय. त्याच्यावर आपण एक प्रॉब्लेम पण सॉल्व्ह केलेला आहे. ओके. नाव नेक्स्ट. आणि हे फॉर्म्युले आपण लास्ट लेक्चरला बघितलेत. मग आता आपण बघितलं ई बारचे 4 फॉर्म्युले आपण आतापर्यंत बघितले. ई बार ड्यू टू पॉइंट चार्ज, ई बार ड्यू टू लाईन चार्ज, ई बार ड्यू टू सरफेस चार्ज. बघितले की नाही 3 फॉर्म्युले? ई बार ड्यू टू पॉइंट चार्ज फॉर्म्युला बघितलाय, Q अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0, Q अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 आर स्क्वेअर ए आर कॅप. आठवतंय का? ई बार ड्यू टू पॉइंट चार्ज. ई बार ड्यू टू लाईन चार्जचा काय फॉर्म्युला होता? रो एल अपॉन 2 पाय एप्सिलॉन 0 आर ए आर कॅप. ई बार ड्यू टू सरफेस चार्जचा काय फॉर्म्युला होता? रो एस अपॉन 2 एप्सिलॉन 0 ए एन कॅप. हे ई बारचे फॉर्म्युले आपण बघितले. याच्यावरूनच डी बारचे फॉर्म्युले आपण तयार केले होते. कसे तयार केले होते? या फॉर्म्युल्याने वापरून. डी बार इज इक्वल टू एप्सिलॉन 0 ई बार. या फॉर्म्युला वापरून आपण डी बारचे फॉर्म्युले तयार केले. आता ई बारचे जे आपल्याकडे फॉर्म्युले आहेत 3, ते जर इथं पुट केले या फॉर्म्युल्यामध्ये, तर आपल्याला काय मिळेल? वर्क डन पण मिळेल, आणि वर्क डन पण मिळेल, आणि पोटेन्शियल पण मिळेल. 3 ई बारचे फॉर्म्युले, ते 3 ई बारचे फॉर्म्युले आपण जर इथं टाकले तर आपल्याला 3 पोटेन्शियलचे फॉर्म्युले मिळतील. पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्ज, पोटेन्शियल ड्यू टू लाईन चार्ज, पोटेन्शियल फॉर्म्युला ड्यू टू सरफेस चार्ज. ओके. मग त्यानुसार हे फॉर्म्युले तयार केलेत. ओके. तर तुम्ही एकदा याच्यामधून जा. आपण ऑलरेडी मागच्या लेक्चरला कव्हर केलेत. ठीक आहे. तुम्हाला एक मी असाइनमेंट सांगतो की हा जो प्रॉब्लेम दिसतोय इलेक्ट्रिक पोटेन्शियल वरचा, यू आर ऑल्सो हॅव्हिंग द बुक आय शेअर्ड यू. ओके. पीपीटी पण आहे, तुम्हाला शेअर केली आहे. सो यू ट्राय टू अंडरस्टँड दिस पर्टिक्युलर प्रॉब्लेम ॲट युअर होम. ओके. अँड ट्राय टू अंडरस्टँड हाऊ इट इज सॉल्व्ड. तुमच्याकडे बुक पण आहे. ओके. अँड आस्क मी द क्वेश्चन ऑन दिस पर्टिक्युलर प्रॉब्लेम इफ यू डोंट अंडरस्टँड. तुमच्याकडे फॉर्म्युले आहेत, सगळं आहे, तुम्ही फक्त एकदा वाचा. ओके. हा प्रॉब्लेम तुम्ही स्वतः एकदा अनालाइज करा, कारण अंटिल अँड अनलेस यू गो थ्रू द प्रॉब्लेम अँड ट्राय टू सॉल्व, यू विल नॉट गेट द फुल डिटेल ऑफ दिस पर्टिक्युलर प्रॉब्लेम. आता पुढचा एक लास्ट पॉइंट आहे बघा, रिलेशनशिप बिटवीन ई अँड व्ही. रिलेशनशिप बिटवीन ई अँड व्ही. आता व्हॉट इज दिस ई? ई इज electric field intensity, E bar, and what is this V? Electric potential. E bar is a vector measured in, E bar is measured in volt per meter, and V is measured in volt. Okay. So what is the relationship between E bar and V? Relationship is somewhere here. छोटं डेरिवेशन आहे. ओके. त्याचा लास्टला फॉर्म्युला काय तयार होतो? E bar is equal to minus del into V. So how would you read this particular formula? E bar is equal to minus del V. Okay. Or you can also read like this. What is this del into some scalar? V is the scalar. You can recall back the operations of with del operator. Del operator बरोबर 4 प्रकारचे ऑपरेशन आपण बघितले. Del into scalar, del operator ला scalar ने मल्टिप्लाय केलं होतं, काय मिळतं आपल्याला?
ग्रेडियंट ऑफ स्केलर. ओके. नंतर डेल ऑपरेटर बरोबर आपण व्हेक्टरचं डॉट प्रोडक्ट जर घेतलं व्हेक्टरशी, डेल डॉट सम व्हेक्टर, त्याला काय म्हणतो आपण, डायव्हर्जन्स ऑफ दॅट व्हेक्टर. आणि डेल ऑपरेटर बरोबर एखादा व्हेक्टरचं क्रॉस घेतलं, डेल क्रॉस एच बार फॉर एक्झाम्पल, त्याला काय म्हणतो, कर्ल ऑफ दॅट व्हेक्टर. आणि डेल बरोबर जर डेल स्क्वेअर इंटू सम स्केलर घेतलं तर त्याला लॅप्लाशियन म्हणतो, लॅप्लाशियन ऑफ गिवन स्केलर. मग कोणते ऑपरेशन्स बघितले आपण आतापर्यंत डेल ऑपरेटर बरोबर? फर्स्ट ऑपरेशन वी स्टडीड इज ग्रेडियंट विथ स्केलर, आणि वेक्टर बरोबर दोन घेतलेत, डायव्हर्जन्स ऑफ वेक्टर, कर्ल ऑफ वेक्टर. कळते? मग आता इथं इलेक्ट्रिक पोटेन्शियल तुमचं स्केलर आहे अँड यू मल्टिप्लाइड दिस स्केलर विथ डेल ऑपरेटर, सो इट इज कॉल्ड एज, yes, what do you call it as? Yes, gradient.